वास्तव चित्रण. पाण्यातलं सोनं शोधणाऱ्या मच्छीमारांचं जग नेहमीच खडतर. ज्या धंद्याकडे बहुतेक जण फक्त रोजंदारी म्हणून पाहतात, त्याच मासेमारीला उद्योगाचं रूप देत प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून राजू करवंदे यांनी उभारलं जिवंत मासळी विक्री केंद्र, जे आज दरमहा 30 ते 35 हजारांचा नफा देत आहे. सरकारच्या योजनांचा योग्य उपयोग कसा करायचा हे शिकायचं असेल तरी कहाणी जरूर पहा. जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातल्या टेंभुर्णी इथले राजू उर्फ राजेश करवंदे यांचा मासेमारीचा परंपरागत व्यवसाय आहे. ते स्थानिक तलावाचा ठेका घेऊन त्यात मासेमारी करून व्यापाऱ्यांना मासे विक्री करायचे. जालना इथल्या सहाय्यक आयुक्त मत्स्य विभागात संपर्क साधल्यानंतर त्यांना प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जिवंत मासळी विक्रीसाठी सहाय्य मिळत असल्याची माहिती मिळाली. कागदपत्रांची त्यांनी पूर्तता केली. त्यानंतर त्यांना या योजनेतून 20 लाखांचा उद्योग सुरू करण्याची संधी मिळाली. या योजनेतून त्यांना 20 लाखांचा जिवंत मासळी विक्री करण्याच्या व्यवसायासाठी 8 लाखांचं म्हणजे तब्बल 40% अनुदान मिळालं. त्यातून त्यांनी मोठी शेड, पाण्याची सोय, मासळी विक्रीसाठी दुकान तयार करून जिवंत मासळी साठवून ठेवण्यासाठी 5 मोठमोठे हौद बांधले. त्यात सुपरनस, कटला, रोहा, मरळ, झिंगा अशा विविध प्रकारच्या माशांचं पालन करून त्यांनी तिथेच विक्री सुरू केली आहे. त्यांच्या दुकानातून रोज जवळपास 50 ते 60 किलो माशांची विक्री होते. 180 ते 200 रुपये किलो भावानं मासळी विक्री होते. त्यातून महिन्याकाठी 30 ते 35 हजारांचा त्यांना निव्वळ नफा होतो. या योजनेमुळे राजू करवंदे यांना खूप चांगला आर्थिक फायदा होत असल्यामुळे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार तसंच मत्स्य विभागातील अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतात. मला या माननीय प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत जिवंत मासळी विक्री केंद्र टेंभुर्णी मंजूर झालेले आहे. यामध्ये 40% सबसिडी असून 60% मी घरून पैसे लावलेले आहे आणि हा सेटअप उभा केलेला आहे. यामध्ये भरपूर प्रकारचे जिवंत मासे मिळणार आहे. जे मत्स्य खवय्ये आहे त्यांच्यासाठी हा खूप चांगला उपक्रम आहे. तर या योजनेमुळे माझ्या परिवाराला चांगला एक आधार भेटला व मला एक चांगला उत्पन्न स्रोत चालू झालेला आहे. याचवेळी बेरोजगार, रोजगाराच्या संधी शोधणाऱ्या युवकांनी पाण्याची आणि मासळीची उपलब्धता असल्यास केंद्र सरकारने मत्स्य व्यवसायाला उभारी देण्यासाठी ही खूप चांगली योजना आणलेली असून या योजनेचा फायदा घेऊन आर्थिक स्वावलंबी होण्याचा सल्लाही करवंदे देतात. दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी, जालना. घरात टीव्ही सुरू, एसी सुरू, मिक्सर